गुरु शांत बसून ध्यान लावून बसले आणि ज्या गुरुला जे शिक्षक शिकवण्यासाठी होता तो शिक्षक घरी आला. मुक्ताबाई, सर्व मुलाचं लक्ष अभ्यासामध्ये आहे, पण तुमच्या एकनाथाचं लक्ष अभ्यासामध्ये अजिबात नाही. त्याला काहीतरी सांगा, त्याला जरा कमी खाऊ घाला. मुक्ताबाई सहज म्हणली, गुरुजी अहो कालची हरिदिनी होती, कालची एकादश होती आणि आमच्या घरामध्ये आता देव नाही बरं. नामा म्हणे परंपरा असाची नाही, आमच्या वंशाची परंपरा आहे. अमावर्त एका श्री संत एकनाथ महाराज म्हणजे 4 वंशाचा परंपराची एक परांगण काय होती, वंश परंपरा होती. नामदेव तेच म्हणले शिजत नाही. लक्षात घ्या. आणि तेव्हापासून गुरुने लहानपणापासून गुरुच्या जीवनात एकादशीचा नेम होता, एकादशीचं व्रत होतं. आणि आताही गुरुच्या गेल्याच्या पश्चात सुद्धा एकादशीचं व्रत तुम्ही आम्ही सर्व प्रेमानं आदरानं विश्वासानं चालवतो. एकादशीला आताही मठामध्ये आपण अन्न शिजवत नाही, ते घालून दिली गुरुची परंपरा. लक्षात घ्या. गुरुजी काल आमच्या एकनाथला उपास होता, त्याला काची झोप आली, ते झोपला नव्हता. मग झोपल्यानंतर केलं काय, तर तेव्हा गुरुजीच्या लक्षात आलं आणि गुरुजीनं तिच्यावर बारकाईनं लक्ष ठेवलं. तर गुरु अजिबात झोपत नव्हते, तर गुरुजीला ध्यान लागायचं बसल्या बसल्या. ऐका, तुम्हाला ध्यान लागत नाही का, तर तुम्ही आम्ही ध्यानावर नाही. पण गुरुच्या वंशामध्ये साधारण परंपरा नव्हती, कारण 5व्या पिढीवरचे गुरु होते आणि गुरु बसल्या बसल्या गुरुला ध्यान लागायचं. गुरुचा कार्यकाळ चालत गेला आणि बळजबरीने मुक्ताबाईने गुरुचं लग्न लावून दिलं. गुरुची इच्छा नव्हती लग्न करण्याची. गुरु सांगितलं मला या संसारात पाडू नका, मला अलिप्त ठेवा. पण कोण्याही आईला वाटते की माझ्या मुलाचे दोनाचे 4 हात व्हावं, 4चे 6 व्हावं. कारण गृहस्थी आश्रमामध्ये प्रत्येकाला माहिती जो आनंद आहे आणि दुःखही आहे, पण जसा भोगायचा मुला तसा. काहीला दुःखाचा अनुभव,
खायला सुखाचा अनुभव, पण शक्यतो संसार आनंदाचाच आहे. फक्त कराय जमला तर विठाला. गुरुचं लगन ठरलं आणि गुरुचं लगन ठरवलं. ताकदोड्या घराण्यातली पार्वतीबाई सगळं लगन ठरलं. ऐका, गुरुची अजिबात इच्छा नव्हती. गुरु म्हणजे आई माझं लग्न करू नका, कारण गुरु हे विजयी संत होते. जन्माला आले तेव्हापासून गुरुची खाण्याची जरी सोय नसली, पण गुरु नेहमी उदास असायचे. कामुळे माझे मजवर झाले अनावरी भगवंताचं भजन करायचे. बसता उठता झोपता रात्रंदिवस त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. गुरुचं लग्न बळजबरी ठरवलं, कारण आईवडिलांची इच्छा असते. पण गुरु हळदीच्या दिवशीच बिमार पडले. अंगाची ताप वाढली, अंगाला हात लावले झालं, इतकं अंग गरम झालं. पण मुक्ताबाईला माहित होतं की आपल्या घराण्यावर अमलापूरच्या बुद्धाजीची कृपा आहे. त्या बुद्धाजी महाराजाजवळ गेले आणि बुद्धाजी महाराजाला विनंती केली, गुरु महाराज आमच्या मालकाच्या माघारी तुम्ही आमचा सांभाळ केला, तुमचं कृपाचित्र आमच्यावर ठेवलं. उद्याचं लग्न आहे, आताचे 8 वाजले आणि एकनाथाची तब्येत अतिशय बिघडली. आम्हाला कोणाचाही आधार नाही, कोणाचाही आसरा नाही, कोणाचाही सहारा नाही. फक्त आम्ही तुमच्या कृपेमुळे जगायलो, तुमच्या कृपेमुळे तरायलो. आमच्यावर कृपा करा. आणि तितक्या वेळेमध्ये एक साधू दारासमोर आला आणि साधू येऊन ज्या ठिकाणी गुरु झोपून आहेत अशा ठिकाणी गुरुला येऊन अंगारा लावला. ऐका, विभूत लावली आणि साधू निघून गेला. मुक्ताबाई घरातून बाहेर येईपर्यंत गुरु उठून घेरायले. गुरु उठले कसे काय, ताप कशी काय कमी झाली. तेव्हा एक बायानं सांगितलं, एक साधू आलता, एक संन्यासी आलता, एक साधक आलता. त्याने गुरुला गंध लावलं, विभूत लावली आणि ते निघून गेले. बाहेर सर्व गाव पाहिलं, पण साधू कोठही भेटला नाही. तब्येत बरोबर जाग्यावर आली. त्या दिवशी मुक्ताबाई रात्री स्वप्नामध्ये बुद्धाजी महाराज डायरेक्ट भेटले. सांगितलं, तुम्ही काही चिंता करू नका, निष्काळजी लगन लावा. लगन लागलं. तुकोबाराने किराण्याचं दुकान टाकलं, मिरच्या दुकान टाकलं, नामदोराने कपड्याचं दुकान टाकलं. त्याच प्रकारे आपल्याही गुरुनं किराणा दुकान टाकलं. पण किराणा दुकान जरी टाकलं तरी समाज इतका विचित्र आहे. फुकट म्हणलं की काही घेते, काही फक्त फुकट पाहिजे. अहो, सगळं किराणाचा माल उदार नेऊ सगळं संपवलं आणि गुरुचं दुकान जाग्यावर बसवलं. ऐका, पण तरी गुरुनं उधारी मागली नाही. शेवटला ते कारभारी असणारा पुसतचा, त्याला आपण हेर म्हणतो, आणि त्या दुधारीसाठी आले आणि सांगितलं, एकनाथ आम्ही तुम्हाला किराणा दुकानाचा माल उधार दिला, आपले दिवस संपले, आम्हाला पैसे वापस द्या. गुरु म्हणजे आता गोठली देवा, माल सगळं दुकान घेऊन गेले. नाही पैसे द्यावे लागतील. बरं ठीक आहे म्हणजे आम्ही उद्या बरोबर मला पैसे घेऊन येऊ. आणि गुरु पुसतला दुकानात गेले. आहे का, ज्या जेवणाच्या दुकानात गुरु जाऊन बसले त्याचा कवा तितका धंदा झाला नाही. फक्त गुरु 5 मिनिटं बसला तितका धंदा झाला. आणि गुरुची योग्यता त्या व्यक्तीला कळाली. आणि त्या यवन समाजाचा जरी असं त्याने गुरुच्या पायावर सांगितलं, बाबा ठीक आहे, तुमची उधारी आम्हाला आता
पावली तुम्ही सर्वसामान्य माणसं नाही. गुरुचा दुकान किराणा बसला, संसारावर अजिबात लक्ष नव्हतं. गुरुचं घराणे आपल्याही गावामध्ये नातूपंतू आहेत. गुरुनं शेतामध्ये चातुर्मास केला आणि विचित्र समाज तवाई होता. आता ह्या पुढे राहणार सुद्धा, कारण हे लोक बदलत नसतो. कुत्र्याची शेपूट पायपात घाला, तिचा काही उपयोग नाही. कारण पडले वळण विंद्रिय सकळा भाव तो निराळा. ती विषय सोडून द्या. म्हणून वळण पडलेलं गुरुने त्यागून शेतामध्ये चातुर्मास केला आणि गुरु गणपतीच्या पारावरही चातुर्मास केला. आणि शेवटला सांगितलं गुरुनं, म्हणजे आता आम्ही या गावात राहत नाही. कारण साधू त्रास तरी किती सहन करू. ऐका, कारण एखाद्याला त्रास देण्याची पद्धत आणि एखाद्याची त्रास सहन करण्याची पद्धती राहते बरं. पण तरी संत योगी पावन मनाचा गुरु सांगला आम्ही तर राहत नाही, आम्ही गाव सोडून जातो. कारण साधूला एक गाव नाही, रात्र झाले की गाव, नवजेले की पुढे निघतात. त्या प्रकारे आमचे स्वर्गीय श्री विमलबाई भिमटे आई साहेब सांगितलं, गुरु तुम्ही कुठं जाऊ नका, आमच्या घरी राहा. आणि 14 वर्ष स्वर्गीय श्री विमलबाई आई साहेबांनी त्याची काय केली, सेवा केली. आणि 14 वर्षानंतर 14 वर्षाच्या आणि वनल्या जीवन वनामध्ये जीवन प्राण्या माझेच्या तुकोबाराच्या अभंगाप्रमाणे श्री संत एकनाथ महाराज मी कालही भागवतामध्ये सांगू लागलो. येतं काही नसताना पाण्याची सोय तुमच्या आमच्या माध्यमातून केली, जनावरांची पाण्याची सोय केली आणि आपल्याला माहूर जवळ आहे. जाताना पहिले पूर्वी बऱ्याच दिंड्या तर राहायच्या, गुरु भीक मागायचे, भिक्षा मागायचे आणि अनेक लोकांना जेव घालायचे. ऐका, त्या माध्यमातून पहिले तुम्ही आम्ही म्हणतो की गुरुचे अनेक चमत्कार झाले. गुरुने तर असणारं भूत सुद्धा पळवलं, तुम्हाला सर्वांना गावातल्याला माहीत आहे. इतकंच नाही, तुमचं आमचं जीवन सुखी व्हावं, चांगलं व्हावं, अज्ञान जीव सज्ञान बनाव, हे सर्व आदानी लोक हुशार हो यासाठी स्वतः भिक्षा मागितली, शाळा तयारी केली. श्री आमचे आदरणीय श्री वानखेडे साहेब याच्या माध्यमातून तेला घेऊन तुम्हा आम्हाला सर्वांना घेऊन हे सर्व तयार केलं. पण सांगायचं इतकंच आहे की जवळजवळ आज 15 वर्षाखाली ज्या ठिकाणी स्वर्गीय श्री विमलबाई आईसाहेब जिवंत होत्या, तेव्हा आम्ही सहज बोलण्यासाठी गेलो. तर ते बोलता बोलता म्हणजे महाराज आपल्या गावामध्ये गुरुच्या गेल्याच्या पश्चातमध्ये कीर्तनकार हायत होता. पंढरपूरला दिंडी लागत होती, कारण गुरुची इच्छा होती दिंडी काढण्याची. बरं, गुरु पंढरपूरलाही गेलते, गुरुची इच्छा होती पंढरपूरला फक्त एक झालं पाहिजे. आता मुळांच्या सत्यामध्ये तुमचा काला असाय पाहिजे. काला म्हणल्यानंतर मी मी एवढा काय मोठा कीर्तनकार नाही, मला एवढंही काही जमत नाही. मी आता 2-4 कुठं अभंग पाठ केली, मला हरिपाठही पाठ नाही. मुळांचा आपला भव्य दिवे सत्ता बसते मोहा काला म्हणजे अपेक्षा नाही. आणि सपना सुद्धा विचार नाही की मुळांच्या सत्यात मोहा काला राहा. पण योगायोग असा योगायोग असा झाला की यंदाच्या मीटिंगमध्ये श्री सदानंद पाटलाच्या थोडं सहज केलं, म्हणजे यंदाचा काला तुम्ही करा, म्हणजे आईचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. त्या डोळ्या टाळ्या वाजवा.
मना म्हणजे हेच कोणता बरोबर कीर्तनाचा कारण मला माहित आहे कुठे बा आतरण भाऊन